शासनाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा अशी मागणी घेऊन आज 15 गावातील 81 बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी असे सांगितले की शासनाच्या या प्रकल्पाला त्यांचा विरोध नसून मिळणारा मोबदला कमी आहे, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचं कमी नुकसान होईल आणि जास्त फायदा होईल असा विचार करण्याची मागणी केली। तसेच शेतकऱ्यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित 33 केव्ही अतिउंच दाबाची वाहिनी जात आहे। ही उंच दाबाची वाहिनी ज्या क्षेत्रामधून व ज्या शेतामधून जाईल त्यामुळे उर्वरित जागा सुद्धा बाधित होईल। भविष्यात ही उर्वरित किंवा शिल्लक राहिलेली जागा कोणी शेतकरी विकू शकत नाही व कोणी विकत पण घेऊ शकत नाही। यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल। यामुळे एक प्रकारे शेतकरी भूमिहीन होऊन परिणामी संपूर्ण सातबारा खराब होणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे भविष्य अंधारमय होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। मी बालचंद्र सूर्यकांत भोईर, माझे वडील सूर्यकांत गजानन भोईर यांच्या नावाने जमीन आहे। ही जमीन जी आहे ही नगरपालिका बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील आहे। या क्षेत्रातील जमीन असल्यामुळे ह्या जमिनीचा जो बाजारभाव आहे हा खूप मोठा आहे। 7 ते 8 लाख रुपये गुंठा रेट आहे। पण शासनाचा हा जो 33 केव्हीचा इलेक्ट्रिक लाईनचा प्रकल्प आहे बुलेट ट्रेनसाठी, या प्रकल्पामध्ये जे जमीन घेत आहेत ते 1 लाख रुपये गुंठ्यात आमची जमीन घेतात। म्हणजे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय आहे। तर ह्या अन्यायावर विरुद्ध आम्ही गेले 8 महिने लढा देतोय। आज कलेक्टर ऑफिसने आम्हाला पहिल्यांदाच इथे बोलवलेलं आहे। या पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तुमची मागणी जी आहे ती तुम्ही मांडा। तर आम्ही त्याप्रमाणे जी आमची मागणी आहे ती आम्ही तिथे साहेबांच्या समोर मांडलेली आहे। ती मागणी आम्ही जी केलेली आहे ती रास्तच आहे, काय अवास्तव अशी काहीच मागणी नव्हती आमची मागणी जी आहे, एक एरंदड गाव जे आहे नगरपालिका क्षेत्रातील आमचे, तिथील रेडी रेकनर रेट आहे 4790 रुपये। आणि हे कागदी घोडे नाचवत हे आम्हाला फक्त सांगतात की तिथे रेट गावठाणातला रेट खूप कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला जो R2चा रेट आहे 4700 हा देऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला जो रेट येतो तो हा खूपच कमी आहे, 3500 रुपये पर स्क्वेअर मीटर। यामध्ये ह्या प्रकल्पामध्ये जिथे ज्या जागेत टॉवर उभा राहतो त्या टॉवरमधल्या लोकांनाच फक्त ज्या जागा मालकांनाच फक्त नोटीस गेली, पण ज्या जागा मालकांच्या जमिनीवरून ROW म्हणजे लाईन जाते त्या लाईनवाल्यांना कुठलीही प्रकारची नोटीस दिलेली नाही। तर आम्ही सगळ्यात पहिला हे साहेबांना निदर्शनास आणून दिलं की हे किती मोठं ब्लंडर आहे। का तर लोकांना माहितीच नाही आहे आमच्या जागेवरून तार चाललेली आहे, तर त्यांची खरेदी विक्रेती कशी होईल। आम्ही त्यांना हे सांगितलं की शेतकरी हा जो बाधित होणारा शेतकरी जो आहे याचं अतोनात नुकसान आहे जमिनीचं। तिथे तो शेती पिकवतो, तिथे त्याची वर्कर्स जमीन आहे, माल जमीन आहे, काही झाडे आहेत, अशा प्रकारचं अतोनात नुकसान होणार आहे। आणि भविष्यात ही जे नुकसान आहे कधीच भरून येणारं नाही। कितीही जरी मोबदला दिला तरी हे जो नुकसान आहे हे कधीच भरून येणारं नाही। त्याच्या शेतकऱ्याच्या भविष्याच्या दृष्टीने काय याच्यात केलं पाहिजे हे आम्ही साहेबांच्या समोर मुद्दा मांडला की आम्हाला जो मोबदला देण्यात यावा। आम्ही ज्या प्रकल्प आहे या प्रकल्पाला कुठेच आमचा विरोध नव्हता। हा भारताच्या विकासासाठी प्रकल्प आहे, तर आमचा विरोध कुठेच नसल्यामुळे आम्ही साहेबांना फक्त हे सांगितले की आम्हाला जो मोबदला देण्यात यावा हा योग्य मोबदला देण्यात यावा, जो 4790च्या प्रमाणे देण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट ही की आम्ही अजून एक मागणी केली की जे ROW असते त्या ROWच्या खाली शासनाच्या नियमानुसार 30% रेट देण्यात येतो। म्हणजे 3500 स्क्वेअर मीटरचा रेट येतो, हा 1050 रुपये स्क्वेअर मीटर रेट येतो। म्हणजे हा एकदम अत्यल्प रेट आहे। आणि ही जमीन ही जे ROW केल्यानंतर उरलेल्या जमिनीचं काय या बाबतीत पण आम्ही खुलासा मागितला आहे की बाकीच्या जी बाधित जमीन आहे तिचं आम्ही काय करायचं। साहेबांनी सर्वात प्रथम आमचे मुद्दे एकदम गंभीरतेने ऐकून घेतले आणि कलेक्टर साहेबांनी सर्व शेतकरी आम्ही जे प्रतिनिधी आतमध्ये गेलो होतो त्यांना विश्वास दिला आणि प्रांत अधिकारी साहेबांकडे परत फेर तपासणीसाठी प्रांत साहेबांना रिमांड बॅक केली ती केस। आणि प्रांत साहेबांनी म्हटले का जे रेट आहे, जे रेडी रेकनर वगैरे जे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे मूळ ते परत आपण आपल्या दालनात ऐकून घ्यावे आणि शेतकऱ्यांना कसा न्याय मिळवता येईल त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं। आणि दुसरी एक गोष्ट सर्वात मोठी याच्यामध्ये, जे पारेषण कंपनीवाले होते त्यांचा म्हणणं होता का आम्ही कुठेही भूसंपादन नाही करत आहे,
पण एक साहजिक गोष्ट आहे, जे टावर आहे, जे जमिनीमध्ये टावर झाला तर ते जमिनीचा शेतकरीला कुठल्याही प्रकारचा उपयोग नसणार आहे. आणि ज्याचे शेतीमधून लाईन वरून गेली आहे तर ऑटोमॅटिकली एरंजाड गाव नगरपालिका हद्दीतला गाव आहे आणि नगरपालिका हद्दीतली बरीच जमीन अर्जोन आहे जे बाधित शेतकरी आहे. जर त्यांची जागेमधून लाईन गेली आणि टावर गेला त्यांना 100% त्यांच्या जमिनीमध्ये नुकसान होणार आहे. पण तरी सुद्धा शेतकरी जेवढे पण आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रकल्पाला व आमचा प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये. देशाच्या विकासासाठी व जे विकास काम आहे त्याच्यासाठी सर्व आम्ही एकजुटीने होकार आहे. पण कंपनीनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का शेतकरीचा पण कुठेही नुकसान नाही झाला पाहिजे. कारण हे जमीन काही लोकांची वडिलोपार्जित जमीन आहे, काही लोकांनी खरेदी केलेली जमीन आहे, म्हणजे ते भाग वेगळं आहे. पण शेतकरी काही लोकांची शेतीमध्ये झाड आहे, काही लोकांची जमिनीमध्ये पीक पाणी लावलेली शेती आहे, ते पण नुकसान होते. म्हणून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला मिळावा व शेतकऱ्यांचा कुठेही अपघात नाही झाला पाहिजे अशी गोष्ट झाली पाहिजे. आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्याबद्दल सहकार्य केलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. शेतकरी वगैरे भेटत असेल तर खूप छान मुद्दा आहे आणि 100% आमचे शेतकरी आहे. त्याच्या घरामध्ये किती असे लोक असेल जे बेरोजगार आहे आजच्या काळामध्ये, जर त्यांना कंपनीमध्ये किंवा शासनमार्फत कुठे नोकरी वगैरे भेटत असेल तर अतिउत्तम आहे. आम्ही त्याच्यासाठी कुठेही नाही म्हणणार, आम्हाला होकार आहे त्या गोष्टीसाठी आणि योग्य मोबदला पण मिळला पाहिजे. एरंजाड गावातला आम्ही रेडी रेकनर सबमिट केला 4,790 रुपये. ते रेडी रेकनरनुसार जर आम्हाला मोबदला मिळाला तर 100% आम्हाला न्याय मिळेल याची आम्ही आपल्या समोर आज आमचा मुद्दा व्यक्त करतो. कलेक्टर ऑफिसमध्ये आज 80 ते 100 लोक भेटायला आले होते. 11 गावातले शेतकरी होते आणि 11 गावातले शेतकरी होते आणि कलेक्टर साहेबांचे निर्देशानुसार 11 गावातले काही प्रतिनिधींना साहेबांनी बोलायची संधी दिली. सर्व शेतकऱ्यांनी आपला मुद्दा साहेबांसमोर मांडला आणि साहेबांनी SDO साहेबांना निर्देश दिले आणि सर्व शेतकऱ्यांनी कलेक्टर साहेबांचे म्हटल्यानुसार त्यांना कॉपरेट केलं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी जे बाहेर थांबले होते त्यांनी एकच म्हटलं आहे, जे प्रतिनिधी आतमध्ये गेले होते, तर साहेबांनी जे तुम्हाला कॉपरेट केलं आहे आतमध्ये त्याच्यावर आम्ही सर्व विश्वास दाखवू आणि 100% आम्हाला न्याय मिळेल याची पूर्णपणे खात्री आहे. आणि आपल्या माध्यमातून मी शासनाला पण एक विनंती करेन, माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ ज्यांच्याकडे हे खातं आहे, का शेतकरी व कुठल्याही प्रकारचा नुकसान ना झाला पाहिजे व शेतकरीला कुठल्याही प्रकारचा अन्याय ना झाला पाहिजे याची सर्व आपण काळजी घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमच्यावर तुम्ही सर्वांना न्याय मिळेल असा काहीतरी तुम्ही मार्ग काढून द्या व सर्व शेतकरी एकजुटीने प्रकल्पाला सपोर्ट करणारे शेतकरी, कुठलाही शेतकरी इथून प्रकल्पाला विरोध नाहीये